ताज्या फळापासूनची वाईन म्हणजे विशेषतः जांभळाची हां. हा जगातला पहिला प्रयोग आहे मॅम. तुमची शेती बाजूला आहे आणि त्याच्याच शेतातच जे फ्रान्समध्ये कसं असतं की तिथेच वाईन लावलेली असते हां. शेतात, अगदी तो प्रयोग उचलून मी आपण जांभळात केला इथे. जांभूळ वाईन बद्दल काहीच माहिती नव्हती आणि हां. खोलात गेल्यानंतर मला म्हणजे आनंद होण्याच्या ऐवजी मी दुःखीच झालो, कारण जांभूळ वाईनच्या नावाने हीच ग्रेपची रेड वाईन जांभूळचा फ्लेवर देऊन विकली जाते. मग ही ग्रेप वाईन आणि जांभूळ वाईन यांच्यामध्ये नेमका काय हो फरक आहे? हो हो फळं आपण झाडाची काढतो, त्यानंतर हार्डली 4 ते 5 तासामध्ये त्यातून निर्माण झालेला पल्प आणि इमिजिएटली तो पल्प फर्मेंटेशन टँकमध्ये जातो. अच्छा. हे आज अखेर कुणी केलेलं नाही, म्हणून त्याच्यातली गुणवत्ता कुठे लॉस होण्याचा संबंधच येत नाही. आठवडी तर तुम्हाला मी सांगितलं की तिचं वेगळी मेडिसिनल व्हॅल्यू, ती वेगळ्या कामाला जाते. प्रक्रिया केल्यामुळे व्हॅल्यू ॲडिशन होते. मला तर माझ्या कच्च्या मालापेक्षा पक्क्या मालाचे 2 रुपये जास्त मिळतात ही निश्चितच आहे. परंतु ही वाईन लोकांना खूप आवडते, लोक तिला स्वीकारतात, त्यासाठीचं जे कौतुक केलं जातं तो माझा ॲडिशनल फायदा आहे आणि त्याने मी जास्त आनंदित होतो. वाईन ही अशी हजारो वर्षापासून चालत आलेली आपली पारंपरिक प्रक्रिया अशी किंवा वाईन की असंही एकदा की म्हणतात. वाईन बनली तर ती अमृत आहे. आज तुरट चवीची वाईन जग मागते की तुरट चव तुम्हाला मग कृत्रिमपणे द्यावी लागेल. अच्छा. इथं ती गरजच नाही, त्याच्यात तेवढं तुरटपणा त्या पल्पमध्ये आहेच आहे. मग त्यामुळे जास्त ॲक्सेप्ट केली जाते. काचेच्या बॉटलमध्ये जर वाईन गेली आणि प्रॉपर कॅप जर लावल्या गेली हां. आणि एक रूम टेम्परेचरपेक्षा जास्तीचं टेम्परेचर जर तिला विनाकारण मिळालं नाही तर ती खूप छान कितीही दिवस टिकते. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील तरुण तरुणींना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना त्यांचं अर्थकारण कशा पद्धतीनं सुधरवता येईल, गुंतवणूक असेल किंवा बिझनेसच्या माध्यमातून पुढे नेमकं काय काय कसं ते करू शकतात याविषयी एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आपण या सिरीजच्या माध्यमातून करत आहोत, पॉडकास्टच्या माध्यमातून करतोय. आणि आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जी मुळात शेतकरी आहे, मात्र त्यांनी एका वेगळ्या आयडियावर काम केलेलं आहे आणि त्यानंतर स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. त्यामुळे एक शेतकरी सुद्धा चांगला बिझनेसमॅन होऊ शकतो हे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. बाबासाहेब कंक आपल्यासोबत आहेत. अहिल्यानगरमधून ते येतात आणि त्यांनी जांभळापासून वाईनची निर्मिती करायला सुरुवात केली आहे. बिझनेस हा नेमका कशा पद्धतीनं त्यांनी सुरू केला आणि कुठपर्यंत पोहोचलाय, त्यांचे प्लॅनिंग नेमकी काय आहेत, कोणकोणत्या अडचणी आल्या, या सगळ्यांविषयी आपण बोलणार आहोत. सर, आपलं सुरुवातीला खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर तुमच्या या बिझनेसविषयी भरपूर काही जाणून घ्यायचं आहे, मात्र मला सुरुवात जी आहे ती जाणून घ्यायला आवडेल, कारण तुम्ही आहात शेतकरी आणि शेतकरी म्हटल्यानंतर फक्त उत्पादन करायचं, एखादं पीक घ्यायचं, ते मार्केटमध्ये न्यायचं, एवढाच सगळा विचार साधारणतः सगळेच शेतकरी करतात. पण तुम्ही जांभळापासून वाईन निर्मिती करण्याचा विचार केला, तर मग जांभळापासून वाईनची निर्मिती होऊ शकते हे तुम्हाला कधी कळालं किंवा कशा पद्धतीनं याच्यावर तुम्ही काम केलं? हो, मला निश्चित सांगायला आवडेल आणि मी प्रथमतः तर आपले आभार मानतो की ह्या विषयाला तुम्ही चालना देत आहे. खरं असं आहे की आंब्याबद्दल, ज्याला आपण फळांचा राजा म्हणतो, हां. त्याबद्दल असं बोललं जातं, आम तो आम गुठळी की दाम. हां. वास्तविक ते आंब्याबाबतीत किती खरं आहे मला नाही माहिती, परंतु जांभळाबाबतीत नक्कीच खरं आहे. अच्छा. कारण ते कसं काय? हो 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 सांगतो ना मी. हां. कारण जांभूळ जेवढं औषधी आहे आणि मानवाच्या आरोग्यासाठी हितकारक आहे, तेवढी त्याची आठुळी म्हणजे बी सीड ती खूप आरोग्यासाठी उपयोगी आहे. आज जो डायबिटीस खेड्यापाड्यात प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत येऊन जो पोहोचला आहे, त्याला रोखण्याचं काम ती बी करू शकते, इतकी त्या बियामध्ये ताकद आहे. त्यामध्ये असलेले जंबोसिन आणि जंबोलिन हे जे 2 घटक आहेत, ज्याला मेडिसिनल व्हॅल्यू आहे, त्या घटकामुळं तुमचं कार्बोहायड्रेटच्या सेवनाला प्रतिरोध केल्यामुळं ग्लायसेमिक लोडच वाढत नाही आणि शरीरातलंच इन्सुलिन काम करतं. हे आता जागतिक पातळीवर आणि मॉडर्न मेडिसिननी पण मान्य केलेलं आहे. आणि म्हणून मी म्हणतो की आम तो आम गुठळी की दाम. याची जांभळाची गुठळी ही औषधी आहे, पल्प तर औषधी आहेच आहे. आणि मग मी ह्या झाडाची लागवड करायचा निर्णय घेतला. मग कारण तुम्ही कधीपासून लागवड करत होता जांभळांची? मला एका व्याख्यानाला गेलो असताना एक झाड प्रेझेंट देण्यात आलं होतं. ते मी लावलं, ते वाढवलं, त्याची फळं आणि ती सगळी लोकांना आवडायला लागली. मला वाटलं याच्यात काहीतरी वेगळेपण आहे. अच्छा. मग मी जंगलातल्या बिया आणून त्याची रोपे बनवली मग आणि ह्या फळाचे कलम करून आणखी सगळी रोपे वाढवली.
आणि अशा पद्धतीने लागवड करायचा निर्णय मी घेतला. आणि त्याच्यानंतर मग याच्यापासून वाईन सुद्धा बनू हो, शकते, कारण आपण ग्रेप्स वाईन किंवा फ्रूट वाईन वगैरे आपण ऐकलेलं आहे. एकदम बरोबर. मात्र जांभळापासून वाईन बनू शकते हे तुमच्या कधी लक्षात आलं? एकदम बरोबर, एकदम बरोबर. हे माझ्या लक्षात आलं म्हणण्यापेक्षा हां. तुमच्यासारखा जो नवश्रीमंत वर्ग आहे, शहरातला जो वर्ग आहे, मेट्रोपॉलिटनमध्ये सिटीमध्ये राहणारा, त्यांनी मला हे खरं तर सुचवलं. कारण जेव्हा मी जांभूळ बाजारात घेऊन गेलो ते 2022ला, आणि ती फळं प्रचंड आवडायला लागली लोकांना. अच्छा. आणि मी पहिला प्रयोग केला होता की जांभूळ असं लूज न देता, कारण त्याची स्किन फार पातळ आहे, ती फार इन्फेक्टिव्ह आहे, लवकर इन्फेक्शन होतं. तर मग मी 1 किलोच्या पॅकमध्ये देण्याचा प्रयत्न केला. अच्छा. त्यासाठी खर्च खूप वाढला, परंतु मग वेगवेगळ्या सोसायटीमध्ये गेलो, तिथं घरपोच दिलं, वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये मी कॉन्टॅक्ट केला, त्या ऑफिसर लोकांना विनंती केली की तुम्ही फळ खाऊन बघा. आणि मग लोक मला सुचवायला लागले की ती इतकी एकसारखी कसं काय जांभूळ येऊ शकतात. तर मी त्यांना सांगितलं की मी निवड पद्धतीनं पॅक करतो. पॅकिंगला मी कन्व्हेअर बेल्टवर घेऊन जी सगळी मुठ्ठी तुम्हाला जी आवडतं ती त्यात टाकतो. मग ते म्हटलं की सेकंड ग्रेड म्हणजे छोटी आकाराने राहिली त्यातही ही गुणधर्म आहेत, मग त्याचं काय करता. मी गोंधळलो. मी म्हटलं मी ते लोकल मार्केटला जेव्हा पाठवतो त्याला काही कचरा भाव मिळतो. मग मला लोकांनी सांगितलं की तुम्ही वाईन का करत नाही. अच्छा. त्या क्रीम लोक, मला नव्हती कल्पना, त्या लोकांनी सांगितलं. मग मी वेगवेगळे प्रयोग करायचा प्रयत्न केला, खूप माहिती गोळा केली. विशेषतः आपलं नाशिक म्हणजे तर वाईनचं हब आहे, परंतु जांभूळ वाईनबद्दल काहीच माहिती नव्हती. आणि खोलात गेल्यानंतर मला म्हणजे आनंद होण्याच्या ऐवजी मी दुःखीत झालो, कारण जांभूळ वाईनच्या नावाने हीच ग्रेपची रेड वाईन जांभूळचा फ्लेवर देऊन जेव्हा विकली जाते, हे जेव्हा माझ्या ध्यानात आलं ते म्हणलं मग ही ग्रेप वाईन आणि जांभूळ वाईन यांच्यामध्ये नेमका काय हो फरक आहे? हो हो त्याच्यामध्ये बेसिक फरक असा आहे की जनरली जगभर जी वाईन तयार केली जाते ती ग्रेपचीच केली जाते. अच्छा. आणि ॲक्च्युली त्यासाठीच्या व्हरायटीज वेगळ्या आहेत. म्हणजे कोणत्याही ग्रेप्सपासून वाईन होते किंवा कोणत्याही ग्रेप्सपासून वाईन केली जाते अशी जगभर कन्सेप्टच नाही. आता उदाहरणार्थ फ्रान्समध्ये विचार केला तर एका विशिष्ट एरियामध्ये त्यांची पारंपरिक जाती आहेत याच्या ग्रेपच्या, ती त्याच्यात बदल सुद्धा करत नाही, अच्छा. त्यात हायब्रिडायझेशन करत नाही, ती त्याचीच वाईन बनवतात. ओके. तशा पद्धतीनं म्हणजे 2000च्या दरम्यान आपल्याकडं हे कल्चर आलं की वाईन बनू शकते. अच्छा. म्हणजे त्यावेळेचे जे कोणी मुख्यमंत्री असतील त्यांनी हा विचार केला की शेतकऱ्यांनी जर वाईन बनवली त्याच्या द्राक्षापासून तर त्याला एक अधिकचं उत्पन्न होईल. मग अशा पद्धतीनं हा द्राक्षापासून वाईन ही कन्सेप्ट महाराष्ट्रात आली. परंतु अदर फ्रूटचा कोणी विचारच केला नव्हता. कारण त्याचं कारण असं आहे, ॲक्च्युली जर वाईन बनवायची असेल कोणत्याही फळापासून तर त्यामध्ये ब्रिक्स पण हवी, म्हणजे साखर पण असली पाहिजे आणि त्याची आम्लता पण असली पाहिजे. मग हे तुम्ही कसं, म्हणजे जांभळाच्या बाबतीमध्ये वाईन बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती नेमकी कशी फॉलो करता तुम्ही? हो 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 एकदम बरोबर. तर मग मी नाशिक भागात तुम्हाला म्हटलं की त्या भागात मी गेलो. विंचूरला वाईन पार्क आहे, तिथे खूप लोकांशी बोललो, वाईन मेकरशी बोललो की जे जगभर काम करतात, अशी पण काही लोक आहेत. परंतु जांभळाबद्दल अशी खूप सारी माहिती नव्हती. मग आपण काय आलं, ग्रेपचं टेक्नॉलॉजी वापरून म्हणजे ज्या पद्धतीनं ग्रेप्सची ग्रेपची वाईन बनवली जात. नाहीतरी मग वाईन बनवण्याची प्रक्रिया मुळात ही किण्वन प्रक्रिया आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये फर्मेंटेशन म्हणतो, म्हणजे दुधापासून दही बनवणे इतकी साधी प्रक्रिया आहे. ती आंबवण्याची प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये ते तयार होतं अल्कोहोल. त्यातलं जी साखर आहे, कोणत्याही फळामध्ये जी फ्रुक्टोज आहे त्याचं बायफर्गेशन होतं, त्याचे 2 तुकडे होतात. साखर नष्ट होतं काय, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड. ह्या दोनही गोष्टी काय करतात तर त्या फळामध्ये असलेले जे गुणधर्म आहे ती टिकून ठेवण्यासाठी एक प्रिझर्वेटिव्हचं काम केलं जातं. अच्छा. म्हणजे यातली अल्कोहोल पर्सेंट निश्चित राहणार की फळामध्ये किती ब्रिक्स आहे. अशा पद्धतीने मग आपण प्रयोग केले. 10 लिटर 20 लिटर 30 लिटर ती खूप वाईन लव्हरला ट्राय करायला दिलं. आणि मग त्यातलं जी गोष्ट फार लोकांना आवडली मग त्या फॉर्मॅटवर आता आपण काम करतो. आता मी दिल्लीला होतो तर तुम्हाला मी मागे आपण खाजगीत बोलत होतो तेव्हा सांगितलं होतं की जयकुमार रावलजी तर मला म्हणाले होते की या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला याचं पेटेंट करून देतो. अच्छा अच्छा. मग पेटंटसाठी तुम्ही ट्राय नाही करताय? केलंय, अजून पण करणार आहे नक्कीच. हो. पण ही जी जांभळाची वाईन आहे मग ही तुम्ही बनवायला कधी सुरुवात केली? कारण आता तुम्ही हो, सांगितलं की काही लिटर मध्ये तुम्ही बनवली होती आणि आता तुम्ही एक प्रॉपर प्लांट सुद्धा त्याचा सुरू केला आहे. तर मी मग हा विचार कधी तुमच्या मनात आला? 2023ला मी 2022च्या काही फळाचा पल्प राखून ठेवला. त्यात वेगवेगळ्या त्याच्या बॅचेस केल्या, 10 लिटर 20 लिटर असे खूप प्रयोग केले आणि कमर्शियली 2024ला आपण पहिल्यांदा सुरू केलं. कारण 2023 ते 24 आपण सगळे लायसन्ससाठी प्रयत्न केले. अधिकृतपणे आपल्याच शेतावर एक छोटीशी फॅक्टरी उभी केली आणि ती गंमत अशी आहे त्याची की ताज्या फळापासूनची वाईन म्हणजे विशेषतः जांभळाची हा जगातला पहिला प्रयोग आहे मॅम.
अच्छा. कारण आपली जी फळं आपण झाडाची काढतो त्यानंतर हार्डली 4 ते 5 तासामध्ये त्यातून निर्माण झालेला पल्प हं, हं. आपण काय करतो पल्पपासनं म्हणजे सॉरी पल्परपासनं आठुळी आणि बी वेगळं करतो. पल्प वेगळा करतो. हां. आठुळी तर तुम्हाला मी सांगितली की तिचं वेगळी मेडिसिनल व्हॅल्यू ती वेगळ्या कामाला जाते हं, हं. आणि इमिजिएटली तो पल्प फर्मेंटेशन टँकमध्ये जातो. अच्छा. हे आज अखेर कुणी केलेलं नाही. हं, हं. म्हणून त्याच्यातली गुणवत्ता कुठे लॉस होण्याचा संबंधच येत नाही. म्हणजे तुमची शेती बाजूला आहे आणि त्याच्याच शेतातच जे फ्रान्समध्ये कसं असतं की तिथेच वाईन लावलेली असते शेतात अगदी तो प्रयोग उचलून आपण जांभळात केला इथे. अच्छा. मग ही जी फॅक्टरी तुम्ही टाकलेली आहे तुमच्या शेतामध्येच, तर ती टाकण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं कारण तुम्ही एक शेतकरी आहात आणि आपल्याकडे असं असतं की एक कॉमन शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये साठवून सुद्धा ठेवू शकत नाही आपला माल. मग तुम्ही तिथं फॅक्टरी टाकलेली आहे शेतामध्ये, तर याच्यासाठीचा जो खर्च असेल किंवा जी टेक्नॉलॉजी आहे ती कशी उभारली? एकदम छान प्रश्न आहे कारण पंतप्रधानांनी जे केले PMFME म्हणतो आपण त्याला हां, हां. सूक्ष्म रोजगारांना जी चालना द्यायची आहे त्यातून गाव खेड्यात तिथंच बांधावरच रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि विशेषतः फळावर आणि शेतीमालावर प्रक्रिया झाली पाहिजे. हा जो येतो आता त्याचाच उपयोग करून आपण ते केलं मी तुम्हाला नाही म्हणालो की सरकारला किंवा व्यवस्थेला काहीतरी नावं ठेवण्यापेक्षा आपण तो प्रयोग यशस्वी केला आणि मला पंतप्रधान रोजगार योजनेतनं त्यासाठी सबसिडी पण मिळालेली आहे. अच्छा. हो मला 10 लाख रुपये सबसिडी मिळाली. ओ आणि तुम्ही म्हणजे हा प्रोजेक्ट कितीमध्ये सुरू केला होता? किती तुम्हाला भांडवल लागलं याच्यासाठी? मला नियर अबाउट 1 करोडच्या दरम्यान भांडवल लागलं. मला बँक ऑफ महाराष्ट्राने त्यासाठी लोन दिलं. हो. अच्छा, अच्छा. म्हणजे लोन घेऊन त्याच्यानंतर तुम्ही लोन, तुमच्या लोन, हो. शेतामध्येच ही फॅक्टरी फॅक्टरी सुरू उभी केली. केली. तर मग आता लोन घेऊन जेव्हा तुम्ही हा बिझनेस सुरू केलेला आहे, त्याच्यानंतर याच्यापासून तुम्हाला मग जो आउटकम जो फायदा होतोय तो जेवढा अपेक्षित होता तेवढा होतोय? जेवढा अपेक्षित होतो तेवढा म्हणजे फायदा तर होतोच आहे. परंतु मला आनंद आणखी एका वेगळ्या गोष्टीचा आहे, की आर्थिक फायदा तर होतोच आहे. हां. कारण जेव्हा आपण प्रक्रिया करून ग्राहकापर्यंत माल पोहोचवतो. म्हणजे एक तर साखळी पण कमी होते. हां. दुसरी गोष्ट प्रक्रिया केल्यामुळे व्हॅल्यू ॲडिशन होते. मला तर माझ्या कच्च्या मालापेक्षा पक्क्या मालाचे ₹2 जास्त मिळतात ही निश्चितच आहे. परंतु ही वाईन लोकांना खूप आवडते. लोक तिला स्वीकारतात त्यासाठीचं जे कौतुक केलं जातं तो माझा ॲडिशनल फायदा आहे आणि त्याने मी जास्त आनंदित होतो. पण जांभळापासून असं आहे की पल्प तयार करतात किंवा त्याचे वेगवेगळे हेल्थ बेनिफिट सुद्धा सांगितले जातात. त्याच्यामुळे मग डायबिटीजसाठी सुद्धा त्याचा ज्यूस असेल किंवा वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते बनवले जातात. मग जांभळापासून वाईनच का? हो, जांभळापासून वाईन का तर आम्ही शेतावर अन्य प्रक्रिया नाही करू शकत माझ्या जांभळावर. कारण आमच्याकडं हार्डली 3 फेज लाईट ही 8 तास असते. अच्छा. 24 तासातली. हं, हं, हं. आणि बाकीचं समजा बुवा आपण त्याचा ज्यूस केला किंवा पल्प तसाच साठवून ठेवला तर त्याला डीप फ्रीजरची लागते. त्याला मायनर टेम्परेचरला नेऊन घालावं लागतं. हां, हां. वाईन ही अशी हजारो वर्षापासून चालत आलेली आपली पारंपरिक प्रक्रिया अशी किंवा आहे वाईन की असंही एकदा की म्हणतात. वाईन बनली तर ती अमृत आहे. हं. जे आपल्या आयुर्वेदात वगैरे अमृत म्हटलं जातं ते दुसरं म्हणजे तिसरं काही वाईन नाही. जेवढी जुनी हो, असेल हो. तेवढी ती चांगली असते असं म्हटलं जातं. हाती त्या फळाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. ऍक्च्युली कोणती वाईन किती वर्ष टिकेल असं नाही. तुमची फळं काय क्वालिटीची होती ती वाईनची हाताळणी कशी झाली हं, हं. आणि ती किती प्रेमाने तुम्ही तिला रॅकिंग केलंय सांभाळले कसं इन्फेक्टेड होऊ दिली नाही हे सगळं महत्वाचा भाग आहे. अच्छा, अच्छा. त्याच्यात ऑक्सिडेशन फार लवकर होतं. हं, हं, हं. मग आता जेव्हा तुम्ही वाईन बनवताय तुमच्या शेतामध्ये तर त्याला त्याची साठवणूक करण्यासाठी एक वेगळा काही हे युनिट आहे हो, हो, का? हो. कशा पद्धतीनं त्याची मग जोपर्यंत ती मार्केटमध्ये जात नाही तोपर्यंत मग ती तुम्ही तिकडेच ठेवता आणि तेव्हा सुद्धा काळजी हो घ्यावी लागते. काळजी घेतो. तर कसं घेतो ते सांगा. मी थोडीशी युनिक आयडिया वापरल्यात आमच्याच पारंपरिक पद्धतीच्या. अच्छा. आम्ही जमिनीमध्ये आपण जशी विहीर खोदतो हां. तसं एक हौद बनवलाय मोठा ओ. आणि त्याच्या साईडनी वाळू टाकली रेती मी ती पाणी धरून राहते हां, आणि ती सिमेंटची भिंत आहे हं, हं. जो हौदाची भिंत ती गारवा ठेवते ते आणि आपण लवकरात लवकर काय करतो की एकदा की वाईन बनली रॅकिंग झाल्या सगळ्या आणि छान अशी फिल्टर झाली की ती अन्य कशी ठेवण्यापेक्षा तिचं बॉटलिंग करतो. बॉटलमध्ये एकदा की काचेच्या बॉटलमध्ये जर वाईन गेली हं, हं. आणि प्रॉपर कॅप जर लावल्या गेली हां, हां. आणि एक रूम टेम्परेचरपेक्षा जास्तीचं टेम्परेचर जर तिला विनाकारण मिळालं नाही तर ती खूप छान कितीही दिवस टिकते. ती अच्छा. ड्रिंक करताना ऑलरेडी म्हणजे ॲक्च्युली
त्याला 14-15 टेम्परेचरला सर्व केली पाहिजे, परंतु ठेवताना रूम टेम्परेचर सफिशियंट आहे तिला ठेवायला. अच्छा, म्हणजे आपल्या इकडचं जे काही वेदर हो आहे हो हो. म्हणून त्याच्यामध्ये त्यासाठीच आपण ती जमिनीत गाडून ठेवतो एक प्रकारे. जसं तिकडे फॉरेनला ओकवूडच्या बॅरलमध्ये ठेवतात, आपण ती तसं वेगळा प्रयोग केला की आपण बॉटल पॅक करतो आणि तळघरात ठेवून देतो, की तिथं जवळपास 17-18 टेम्परेचर नॅचरलीच असतं. मग आपलं जे काही टेम्परेचर आहे किंवा ॲटमॉस्फिअर ज्या पद्धतीनं आपल्याकडे आहे आता, त्याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की वाईन घेणं, कारण फॉरेनमध्ये तर ते कल्चर आहे आणि त्याचे हेल्थ बेनिफिट सुद्धा सांगितले जातात. तिकडचं पण जे वातावरण आहे, थंड वातावरण त्या ठिकाणी असतं, त्याच्यामुळे तिथं ती चांगली आहे. पण आपल्या इथल्या महाराष्ट्रामध्ये एकतर खूप ऊन असतं किंवा कधी-कधी पाऊससुद्धा जास्त असतो, थंडीसुद्धा जास्त असते. मग अशामध्ये वाईन घेणं हे कितपत चांगलं? हो, वाईन घेणं तर कधीही चांगलं. पण त्यासाठीचा तुमचा हेतू काय आहे हे फार मॅटर करतं. अच्छा. नशेसाठी म्हणून घ्यायची असेल तर कोणतीही गोष्ट वाईटच आहे, याची तुम्ही नशा कराल. हां. परंतु वाईन अशी गोष्ट आहे की तुम्ही अल्कोहोल बरोबर बाकीचे सगळे पोषण मूल्य पण घेत आहे. मी मगाशी तुम्हाला म्हणालो होतं की 12% जर समजा वाईनमध्ये अल्कोहोल आहे, तर 88% काय आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. जसं आपण लिकरच्या बाबतीत विचारतो की 48% जर अल्कोहोल आहे, तर मग 52% काय सांग? हां. ती सगळी घातक पदार्थ आहेत. अशा अर्थी दारू घातक आहे. पण वाईन असं गोष्ट आहे की त्याच्यात जर 12% अल्कोहोल आहे, तर मग 88% काय, तर ती टोटल पोषण मूल्य आहे त्याचं. मग हे दारू आणि वाईन याच्यामध्ये फरक काय हो, आहे खूप नेमका? फरक आहे ना. बेसिक दारू या शब्दाचा अर्थच असं होतो की जिथं डिस्टिलेशन आहे, ऊर्ध्वपातन. हां. तयार झालेला हा जो फर्मेंटेशन पासून तयार झालेलं जे अल्कोहोल आहे, त्याला ऊर्ध्वपातीत केलं जातं. हां. म्हणजे अन्य सगळे घटक काढून टाकले जातात आणि एक पांढरं शुभ्र स्पिरिट बाहेर येतं. मग त्यालाच वेगवेगळे फ्लेवर देऊन, वेगवेगळी नावं देऊन ती लिकर विकली जाते. आणि याच्यात ते प्रकार नाही आहे, कारण याच्यात जी फळंच मुळात चांगली वापरली जातात की जी आपल्याला खायचीच होती, पण ही जास्त दिवस टिकत नाही. ही टिकण्यासाठी केलेली प्रक्रिया आहे. ॲक्च्युली फळं टिकावं म्हणून केलेली प्रक्रिया आहे. दुसरं वाईन म्हणजे काहीच नाही हां. आहे. आणि यात टोटल त्या फळाचे गुणधर्म आहेत. अच्छा. उदाहरणार्थ जांभळा बाबतीत बोलायचं झालं, त्याच्यात दुर्मिळ असा रेस्वेरेट्रॉल नावाचा कंपाऊंड आहे. अच्छा. त्याचा काय फायदा होतो त्याचा किंवा? प्रचंड फायदा आहे की हार्टसाठी त्याचा प्रचंड ब्लड पातळ ठेवणं हे मेजर काम रेस्वेरेट्रॉल करतं. अच्छा. हो. मग त्याच्यामध्ये जर अल्कोहोल मिक्स केलं या ज्या पल्पमध्ये, तर त्याच्यानंतर जे अल्कोहोलचे परिणाम आहेत तेही त्या व्यक्तीवर होत असतील? अल्कोहोल मिक्स नाही केलं जातं, अल्कोहोल तयार होतं फर्मेंटेशनच्या क्रियेमध्ये. मी तुम्हाला अच्छा. मगाशीच सांगितलं की साखरेचं फर्गेशन होतं. मग जर समजा अल्कोहोल त्याच्यामध्ये असेल, ते तयार होतं, तर मग त्याचे जे इफेक्ट आहेत किंवा परिणाम होतात अल्कोहोल घेतल्यानंतर, हो. ते त्या व्यक्तीवर होत असतील हो, वाईन होणारच घेतल्यानंतर? ना. किती घेतो त्यावर डिपेंड आहे. आता कल्पना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक जेंट्ससाठी 60 आणि लेडीजसाठी 50 असं रिकमेंड केलेलं आहे. आता मला सांगा 60 ml द्रावणामध्ये 12%च्या हिशोबाने कितीचं अल्कोहोल असणार आहे? ती तुम्हाला किक बसणं किंवा नशा चढली अशा अर्थाचं होतच नाही. असं तुम्ही कुठं ऐकलंय का की वाईन पिऊन कुणी रस्त्याच्या कडेला पडलाय, वाईन पिऊन बायकोला मारहाण केली? असं हे त्या प्रकारचं ड्रिंक नाही आहे. हम्म, हम्म. हे स्मूथ अल्कोहोल असलेलं ड्रिंक आहे. अच्छा. मग कमी प्रमाणात अल्कोहोल असलेलं ड्रिंक की आता जगभर त्याला खूप मान्यता मिळालेली आहे. कुणीतरी दारूच्या आहारी जाण्यापेक्षा आणि तरुण वर्गाने तरी लिकर पहिला ट्राय करण्यापेक्षा निश्चितपणे त्यांनी वाईन ट्राय करावी. हम्म. मग याची पद्धत नेमकी काय आहे वाईन पिण्याची? कारण तुम्ही आता सांगितलं की लिमिटमध्ये असायला हो, पाहिजे. हो, हो. तर आपण फॉरेन कल्चरमध्ये किंवा जे आता सिनेमा असतात, वेब सिरीजमध्ये वगैरे आपण बघतो की एखादा ग्लास असतो, छोटासा ग्लास असतो आणि त्याच्यामध्ये ते एकच ग्लास त्यांचा चालत असतो 1-2 हो, तास हो. पार्टी संपेपर्यंत. मग त्याची एक आयडियल पद्धत नेमकी काय आहे, जेणेकरून आपल्याला ती लागावी सुद्धा आणि त्याच्यामध्ये एन्जॉय सुद्धा करता यावं आणि हेल्थसाठी सुद्धा बेनिफिशियल असावी, अशी एखादी आयडियल पद्धत आहे का? हो हो, नक्की. ती काय आहे? हो, यावर मला बोलू द्याच आता. कारण काय होतंय माहिती आहे का, आपल्याकडं झालंय काय की 1972 पासून नवीन लिकरची लायसन महाराष्ट्र सरकारने दिली नाही. हं. परंतु ह्या लोकांनी हळूच वाईन दारूच्या दुकानालाच वाईन शॉप असं नाव दिलंय. म्हणजे अगदी माझी पिढी सुद्धा लहानची मोठी होत असताना सगळे वाईन्स म्हणजे सगळ्या प्रकारच्या व्होडका, जीन, व्हिस्की, रम ह्या सगळ्या प्रकारच्या दारूंना वाईन्स म्हणतात की काय असं समज झालाय. एक हां, गिल्ट म्हणजे फील कारण आहे आपण सगळ्याच्या मनात. आपल्या आजूबाजूला बघितलं तर आपल्याला वाईन शॉप हो, असं वाईन दिसतं. शॉप. हो, हां. ही गिल्ट फील जाण्यासाठी पहिली गोष्ट मग आपण तिथं वाईन टुरिझम तयार केलंय. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हा प्रश्न मला खूप छान आहे. वाईन कशी प्यायची हेच लोकांना माहीत नाही. वाईनचे ग्लास वेगळे असतात,
वाईनच्या ग्लासला टच पण करायचं नाही. म्हणून वाईनचे ग्लास वेगळे असतात, त्याला खाली दांडा आणि ते धरायला असतं. वाईनचा तुम्ही तोंडात घेतल्यानंतर तोंडातला ऑक्सिजन त्यात मिक्स करून छानपैकी त्याचा सगळा आरोमा चेक करायचा आहे. तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही जांभळाची वाईन आहे किंवा ही आमच्या व्हरायटीची वाईन आहे. जो वाईन लवर आहे त्याला ते जाणवलं पाहिजे, ते त्याचं पहिलं सर्टिफिकेट आहे. मी सांगायचं की जांभळाची वाईन आहे, नो. तुम्ही जेव्हा ती पहिला घोट घ्याल, तोंडात फिरवाल आणि तोंडातली लाळ आणि ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिसळल्यानंतर तुम्हाला क्लिअर कट फिलिंग व्हायला लागतं की जांभळ खाताना काय काय वाटत होतं. आणि हे शिकवायचं आहे मला सगळं तिथं, हे सांगायचं आहे. शेती कशी आहे, त्या शेतीत काय गुणधर्म आहे, त्या माती जिवंत माती म्हणजे काय, जिवंत माती जर असेल तर झाडात कशी गुणधर्म ती सगळी अपेक्षित तिथे येतात. आणि जे झाडात येतं ते फळात येतं. आणि फळातलं ते 4 दिवस अल्पावधीत नष्ट होण्यापेक्षा, कारण जांभळाचा हंगाम हार्डली 25-30 दिवसात संपतो. हा मला हाच प्रश्न होता की जांभळाचा, कारण तुम्ही म्हणताय की फ्रेश जांभळं तुम्ही शेतातून घेता आणि त्याच्यानंतर फॅक्टरी साईडला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते तयार करता. तर मग हा जो जांभळाचा हंगाम आहे, मला वाटतं की एक आपल्या इथे पावसाळा असतो त्यावेळेला जांभळं येतात, त्याच्यानंतर वर्षभर कधीतरी दिसतात, जास्त नाही दिसत. तर मग त्याच वेळेला फक्त तुम्ही वाईन बनवता का वर्षभर बनवता? म्हणजे ती ती ते जे एक सप्लाय आहे ते कसं तुम्ही करता जांभळांचं? हो हो हो. मी तेच सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जांभळाच्या सीझनला जांभळाचा पल्प काढून ठेवून खूप लोकांनी तो प्रयोग करून पाहिला. परंतु साठवलेल्या पल्पपासून जी वाईन बनते ती टिकत नाही, तर त्यात ती गुणधर्मही नसतात. मग आपण काय करतो की मुळात आपल्याकडे घाट माथ्यावर, म्हणजे आमच्याकडे विशेषतः जिथे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, जिथे कमी पाऊस पडतो, त्या जेव्हा त्या फळाच्या अंगावर नैसर्गिकपणे पावसाची थेंब पडतात तेव्हाच फळं पिकायला लागतात. म्हणजे आम्ही पहिली कळी जर आली ना तिथे त्या झाडाला, तरी सांगतो की यावर्षी पावसाळा केव्हा येणार आहे. तर मी आज सांगू शकतो तुम्हाला की यावर्षी मेच्या महिन्यामध्ये आमच्या शेतावर पाऊस पडणार आहे. तो थोडा का पडेना, मग त्यानंतर ती फळं पिकायला सुरुवात होतात. आणि नैसर्गिक पद्धतीनं तेवढा वेळ घेतल्यानंतर जी फळे पिकतात तीच खरी फळं, त्यामध्ये म्हणजे सगळे त्याला गुणधर्म. पिकवता सुद्धा तुम्ही जी वाईनसाठी घेणार आहात जे जांभूळ, त्याला आधी पिकवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा ती नैसर्गिक. नैसर्गिकपणे होऊ देतो, त्यात मी इंटरफिअरन्स नाही करत. झाडांना खूप कळतं झाडं हे सजीव आहेत, हेच लोक मान्य करायला तयार नाही. आपण जन्माला येण्या अगोदर, म्हणजे मानवजातच पृथ्वीवर येण्याच्या अगोदर कोट्यवधी वर्षापासून झाडं ह्या पृथ्वी तलावर आहेत. त्यांना त्यांचे निर्णय घेता येतात, त्यांना सगळं कळतं. अगदी झाडं बुरशीच्या माध्यमातनं हे झाड 2 किलोमीटरच्या झाडाबरोबर कम्युनिकेशन करू शकतं. हे सांगितलं तर सगळ्याला शॉकिंग राहील. मायक्रो रायझाचे खूप सारे प्रकारच्या बुरशी ज्या आहेत त्या माध्यमातनं त्याला काय म्हणतं कम्युनिकेशन होतं. तुमची जी जांभळांची शेती आहे ती नेमकी कशी आहे? कारण तुम्ही फ्रेश जांभळं घेता त्याच्यानंतर वाईन बनवता, मग याच्यासाठी येणारी जी शेती आहे जिथून ही जांभळं येतात ती नेमकी कशी तयार केली तुम्ही? तर कसं आहे माहिती का, आता जनरली आपल्याकडं असं बोललं जातं की रेसिड्यू फ्री, म्हणजे त्या फळांमध्ये कीटकनाशकाचे किंवा अन्य काही रासायनिक घटक असायला नको आहेत. परंतु त्याच वेळी हे बोललं जात नाही की फॉरेनमध्ये जनरली आपली जी द्राक्ष हल्ली रिजेक्ट होतात ती रेसिड्यू फ्रीमुळं नाही रिजेक्ट, रेसिड्यू फ्री तर आहेतच येते, परंतु ज्या कारणांसाठी ती फळं खायची आहेत ती जर सगळी गुणधर्म त्या फळामध्ये नसतील तर ती लोक ती रिजेक्ट करतात. उदाहरणार्थ आता बोलायचं झालं तर खूप सारे प्रयोग करून आपला जो म्हणजे जगभर मान्यता होती ज्या हापूसला, तो हापूस बदनाम होतोय हल्ली. म्हणजेच काय, तर जमिनीमध्ये जर ते घटक नसतील, आपण पूर्वी म्हणायचो याचा अर्थ जमिनीमध्ये जमीन मग तुम्ही जिवंत आहे, कोणती हो, खतं- जमिनीला जिवंत ठेवली पाहिजे, जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढत गेला पाहिजे. आणि हे सगळं जंगलात चालत होतं पूर्वी. पण आता जर आपण प्रॅक्टिकली तसं करायला गेलो तर त्याला खूप वेळ लागतो. कारण नाही वेळ एखादं लागत. झाड मोठं होण्यासाठी जर आपण नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या त्याला मोठं होऊ दिलं, आता जांभळाची शेती आहे तर त्याला साधारणतः तुमच्या जांभळाच्या शेतीला किती वेळ लागलेला आहे, तुम्ही जर नॅचरली करायचं म्हटलं तर? हो, माझी 9 वर्षानंतर पहिलं यील्ड सुरू झालं. आता तुम्ही जर खूप सारे त्याच्यावर केमिकल यूज केले असते किंवा त्याच्यावर संप्रेरक वापरले असते तर ते 7व्या वर्षी किंवा 6व्या वर्षी फलद्रूप झालं असतं. परंतु मला एक सांगा की तो वृक्ष आहे, तो झुडूप नाही, त्याला 100 वर्ष जगायचंच आहे. मग ज्या झाडाला 100 वर्षाचं आयुष्य आहे त्याची त्या पद्धतीनंच वाढ होणार ना, तो त्या पद्धतीनं वेळ घेणार आईन तारुण्यात यायला. त्याला फळ मुळात म्हणजे
कोणतंही झाड जे फळ देतं ते तुमच्या माझ्या अन्नाची गरज भागावी हा त्याचा हेतूच नाही आहे. त्याचा हेतू आहे की त्याचं वंश सातत्य चाललं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला आंब्याचं उदाहरण देतो. आंब्याची पानं हिरवी, कैरीचा रंग हिरवा, तरी तुम्ही शोधली आणि खाण्याचा प्रयत्न केला तर तिची चव आंबट, आणि तरी तुम्ही खाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात अशी काही गोष्टी आहेत, चीक म्हणतो आपण त्याला, की तुमचा चेहरा सगळा इन्फेक्टेड ते होणार. लागल्यानंतर हा, पण जेव्हा ते फळ पिकतं तर ते स्वतःहून कलर चेंज करतं, त्याचा रंग पिवळा होतो, हो. आणि तरी तुम्ही दुर्लक्षित केलं की पूर्वानुभव लक्षात घेता की मला तुझी फळच नाही खायची, तर एक सुवास त्यातनं बाहेर पडतो की तुमचं लक्ष वेधून घेतलं. म्हणजे कोणत्याही प्राण्याचं, सस्तन प्राण्याचं, जे शाकाहारी प्राणी, त्याचं लक्ष वेधून घेतलं जातं की मला खा, यातला जो पल्प आहे तो खा, पण ही कोय माझी बी कुठेतरी जाऊन तू रुजव. म्हणजे आंब्याचं पर्पज काय आहे की त्याचं बाळ वाढीला लागलं पाहिजे. तसं कोणत्याही फळाचं, कोणत्याही झाडाचं अपेक्षा काय आहे, आणि जे जास्तीत जास्त ताकदवान फळ देणं आणि जास्तीत जास्त ताकदवान त्याची पुढची पिढी तयार झाली पाहिजे, यासाठी झाड प्रयत्न करतं. परंतु झाड घेईल कुठून? त्याला जी काही आवश्यक अन्न ती जमिनीतून घेईल ना, आणि जमिनीतच नसेल तर आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? म्हणून आधी जमीन सुपीक केली पाहिजे, जमीन समृद्ध केली पाहिजे, आणि तिथंच आपण मग कमी पडतो. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं, हो, म्हणजे जमीन त्यासाठी सुपीक वेगळं- करण्यासाठी किंवा समृद्ध करण्यासाठी? त्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही. सॉईल मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अच्छा. आता जे मायक्रोज आहे, जीवाणू म्हणतो आपण त्याला, त्यात बुरशी पण आल्या, ह्या खूप ताकदवान आहे. मी तुम्हाला नाही सांगितलं की मायक्रो राहायच्यासारखी बुरशी च्या माध्यमातून झाड दुसऱ्या झाडाबरोबर बोलू शकतं. मग हे सगळं व्हायचं असेल तर जो ऑर्गॅनिक मॅटर आहे, सेंद्रिय जो अवयव आहे झाडांचे, ते तिथं कुजत राहिले पाहिजे. म्हणजे जमीन ही सूर्याला दिसलीच नाही पाहिजे. अच्छा. साधे हं. पण सूर्यप्रकाशाशिवाय मग झाडं कशी वाढणार? एकदम झाडांना झाडं सूर्यप्रकाशात अन्न पचवतात. हां. अन्न आपण काय म्हणतो जनरली की वनस्पती ही अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. ते तसं नाही. वनस्पती अन्नाच्या बाबतीत जीवाणूवर अवलंबून आहे. परंतु जीवाणूंनी तयार केलेलं अन्न जे वनस्पती ॲक्सेप्ट करते, ॲडॉप्ट करते, त्याचं पानामध्ये पचण्याची प्रक्रिया होते सूर्यप्रकाशामध्ये. अच्छा. मेन सगळ्या पृथ्वीच्या प्रत्येक सजीवाचा स्रोतच सूर्य आहे. सूर्य ऊर्जेवरच सगळं चालतं, आणि झाड म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, सूर्याची साठवलेली ऊर्जा आहे. मग आता आपण येऊयात ज्या ठिकाणी जो सीझन असतो जांभळांचा, म्हणजे जांभळापासून बनणारी वाईन, तर जो सीझन असतो फक्त त्या सीझन मध्येच मग तुमची ही वाईन बनते? हो हो, त्याच सीझनमध्ये ते 25-30 दिवस जे असतात हार्डली, त्यातली जी मोठी मोठी फळं आहेत ती आपण डायरेक्टली विकल्या जातं. मग त्यातनं बऱ्यापैकी लेबरचा खर्च निघतो, कारण मजुराला प्रचंड खर्च लागतो. ते खूपच अवघड आहे त्याचं हार्वेस्टिंग, आणि झाड खूप नाजूक आहे, त्याच्या फांद्या खूप ठिसूळ म्हणजे आहेत. किती एकरवर साधारणतः तुम्ही ही मी शेती केली? 1550 झाडं लावली 9 एकरवर. एक जंगलच तयार झालंय. हां, हां. ते एकदम बघण्यासारखं आहे. जांभळाचं एवढं मोठं जंगल कुठे नाही आहे आता माझ्या पाहण्यात. म्हणजे तुम्ही काय विचार करून ते जंगल लावलं होतं किंवा ती झाडं लावली हो, होती? मी तुम्हाला सांगितलं की माझ्या जेव्हा ध्यानात आलं की डायबिटीस प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलाय, आणि जर समजा निसर्गाने हे फळ तुम्हाला औषध म्हणून दिलं असेल, हां. माझी ती टॅगलाईनच आहे, मानव निर्मित आजार त्यावर निसर्ग निर्मित मग औषध. कोणत्या वर्षी लावली होती ही झाडं? मी ती 15ला लावली होती. अच्छा, 2015ला. 2015 आणि त्याच्यानंतर ती 23ला 23ला पाहिलं. हो हो. आणि 2022ला थोडी थोडी फळं सुरू झाली, आणि तेव्हा वाईनची कल्पना लोकांनी माझ्या डोक्यात घातली. मग 23 ते 24 ॲक्च्युली सगळे लायसन्समध्ये गेला वेळ, आणि तेव्हा आपण वेगवेगळे प्रयोग करत होतो. झालेले प्रयोग खूप साऱ्या जे वाईन लवर आहे त्यांना मग दाखवत हे जे तुमचे प्रयोग सुरू होते त्याच्यासाठी साधारणतः किती वेळ लागला तुम्हाला? ते तेव्हा ते छोट्याच प्रमाणात करत होतो ना. पण जे आपण म्हणजे एक सीझन, 2 सीझन? हा 2 सीझन, 22च्या जूनमध्ये प्रयोग केले, 23च्या 20 जूनमध्ये प्रयोग केले, आणि 24ला ॲक्च्युली म्हणजे लार्ज स्केलवर वाईनच बनवली. मग आता तुमचं जे युनिट आहे तिथं किती वाईन बनते? म्हणजे आता हे तुम्ही सांगितलं 9,000 एकर. झाड, हां, 9 एकर जागेवर तुम्ही ही झाडं लावलेली आहेत, आणि तिथं तुमचं एक युनिट आहे, आणि पर सीझनला तुम्ही ही वाईन रेडी करता. हो तर मग ती किती लिटर किंवा किती मोठ्या स्केलवर ती वाईन रेडी होते? हो. आता पहिल्या वर्षी आपण 5,000 बनवली. अच्छा. आता ह्या म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे 2025च्या जूनमध्ये आपण ती 22,000 बनवली. अच्छा. आपण तशी ती आपल्याच शेतजमिनीची कॅपॅसिटी 50,000 ते 60,000 लिटर बनवणे इतकी आहे. तेवढी फळं आहेत आपल्याकडे. अच्छा. आणि आपली सुरुवातीची कन्सेप्ट तर तीच आहे की आपल्याला अन्य कोणाच्या शेतातली फळं घ्यायची नाही आहे, कारण फळ हेच
म्हणजे पुढे तुमच्या वाईनची गुणवत्ता शेतामध्ये ठेवा. हो हो हां. हो हो. मग त्याच्यामध्ये फरक नेमका काय आहे? कारण तुम्ही फ्रेश फ्रुट्स घेता, म्हणजे जांभूळ घेता, त्याच्यानंतर ती वाईन बनवता. तर मग इतर फ्रुट्सची वाईन आणि तुमची ही जांभळांपासून बनलेली वाईन याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? नाही तर ग्रेप्स वाईन आणि अदर फ्रूट वाईनमध्ये जांभूळच सक्सेस झाले. सगळ्यांनी चिकूची करून बघितली, आंब्याची करून बघितली. हां. परंतु ज्या फळामध्ये मी तुम्हाला नाही म्हणालो, की साखर पण असली, गोडवा पण असला पाहिजे आणि आम्लता पण असली पाहिजे. हं, हं. 3.5 त्याचं जर pH नसेल तर मग ती नाही टिकत वाईन. आम्लता असली पाहिजे. आणि मग मग ही हां, ग्रेप्स वाईन जी जी प्रचलित आहे ती हां. जगभर तीच प्रचलित आहे. हं. कारण ग्रेप्समध्ये हे 2 गुण आहेत. दुसरी गोष्ट त्यासाठीचे खास व्हरायटी डेव्हलप झालेले हं, आहेत. हं. आणि आपल्याकडे जिथे-जिथे कुठं जास्त थंडी आहे, समजा नाशिकचा काही पट्टा आहे, सांगलीचा काही पट्टा आहे, तिथली शेती रिस्पॉन्स करते त्या द्राक्ष शेतीला. हं, हं. आणि तिथं ती बनली जाते. पण द्राक्षाची जी वाईन आहे, याच्यात खूप मोठा फरक आहे. कारण याच्यात रेस्वेरेट्रॉल आहे. हे ब्लॅक फळ आहे. म्हणजे ती वाईन रेड वाईनच बनते. हं. मग ही जी वाईन आहे जांभळापासून बनलेली त्याचा टेस्ट कारण आपण जेव्हा जांभूळ खातो त्यावेळेला एक थोडंसं तुरट. हां, तुरट एक हे येते हो. आपल्याला चव येते. तर त्याच पद्धतीनं या वाईनचा हो, सुद्धा हो, टेस्ट हो. असतो? हीच खासियत आहे. हं. कारण आज तुरट चवीची वाईन जग जग मागते. कारण तुरट चव तुम्हाला मग कृत्रिमपणे द्यावी लागेल. अच्छा. ही तर ती गरजच नाही. त्याच्यात तेवढा तुरटपणा त्या पल्पमध्ये आहेच आहे. हं, हं. मग त्यामुळे जास्त ॲक्सेप्ट केली जाते ती वाईन. अच्छा. हो. म्हणजे जांभळापासून बनलेली तुरट वाईन आणि त्यामुळं ती हो, रेड वाईन आहे हो असं रेड तुम्ही वाईन आणि त्याच्यात विशेष म्हणजे रेस्वेरेट्रॉल आहे. हं, ते हं. तुमच्या ग्रेप्समध्ये असू नाही शकत. हं. ते जांभूळ ते सॉरी ग्रेप्स ते लाल आणि काळ्या रंगाचे म्हणून वाईन ते स्किन घेतली म्हणून ते रेड वाईन बनेल. पण यातली रेड वाईन बनेल, पण यातले ते औषधी गुणधर्मासह बनेल ना. हे औषधी गुणधर्म तुम्ही ग्रेप्समध्ये नाही देऊ शकत. हं. मग रेड वाईनचे काही हेल्थ बेनिफिट सुद्धा सांगितले जातात. म्हणजे फायद्याची आहे ही रेड वाईन असं सांगितलं हे जातं. तर मग जांभळापासून बनलेली रेड वाईन ही कशी फायद्याची आहे? त्याच्या वेगळेपणामुळेच पाहिजे. एक तर रेड वाईन सगळेच हे करतात. हां. म्हणजे रेड वाईनचाच आग्रह करतात. हं, हं. त्यातली त्यात याच्यात आणखी काही मेडिसिनल जे कंपाऊंड्स आहेत. हं. त्याच्यामुळे ही आणि ही खूप दुर्मिळ आहे. आज अच्छा. नाहीच आहे कुठे. हं, हं. ना मग आता नाहीच्या बरोबर आहे. हां, आत्ता तुम्ही बनवलेली ही जांभळापासून रेड वाईन त्याला मग मागणी किती आहे आणि कुठे आहे? मागणी खूप आहे. सगळ्या थरातून आहे. म्हणजे असं खेड्यात किंवा एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी नाही असं पण नाही. हं. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जे आय टी पार्क्स वगैरे असे जे जे नवतरुण जो आहे त्यांना प्रचंड मागणी आहे. एक तर टेन्शन रिलीफसाठी म्हणूनही लोक हे करतात. त्याच्यानंतर स्किन ग्लोसाठी जास्त वापर केला जातं. अच्छा. आणि दुसरी गोष्ट तर रेस्वेरेट्रॉलसाठी ज्यांना समजा पूर्वी ते लिकर घेत होते. हं, हं. परंतु डॉक्टर म्हणतात की तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्ही आता दारू वगैरे नका घेऊ. तर ती लोक जास्त डिमांड करतात. कारण यात ती काही गोष्टी नाही आहेत. यातलं अल्कोहोल हे वेगळ्या प्रकारचं आहे. त्यांच्याकडनं प्रचंड मागणी आहे. मग आता आपल्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला किंवा पूर्ण भारताचा विचार करायचा झाला तर वर्षभराला साधारणतः या वाईनला किती मागणी निघेल? बापरे! कोट्यवधी लिटर असली तरी कमी पडेल. अच्छा. हो. आणि पण ती बनवणार कोण आणि बनवणार कुठे? आणि आपल्याकडं इतर देशामध्ये बनवण्यासाठी खूप स्ट्रिक्ट त्यांचे नियम आहेत, रूल अँड रेग्युलेशन्स. आपल्याकडं बनवताना फार गलथानपणा आहे. हां. परंतु विक्री व्यवस्था तिकडं सोपी आहे. आपल्याकडं दांभिकपणा खूप आहे समाजामध्ये. हं, हं. की त्याला कोणी म्हणायलाच तयार नाही की वाईन आणि दारू वेगळी आहे. आणि विक्री तर करताना प्रचंड अडथळे निर्माण होतात. एखाद्या सोसायटीने जरी परवानगी नाकारली हं. आणि तिथल्या स्थानिक स्वराज्य महानगरपालिकेने जरी परवानगी दिली तिथं स्टॉलला म्हणजे शॉप करायला तरी ते रिजेक्ट होतं. खूप अडचणी आहेत त्याच्यात. विक्री व्यवस्थेमध्ये थोडी सुलभपणा येणं गरजेचं आहे आणि अवेअरनेस येणं गरजेचं आहे. मी तुम्हाला नाही म्हणालो की मुळात वाईन ही दारू नाही आहे. हं, हं. आणि वाईनमध्ये वेगळ्या काही गोष्टी आहेत. जरी त्यात अल्कोहोल असलं तरी डिस्टिल अल्कोहोल हं. आणि फर्मेंटेड अल्कोहोल यामधला फरक करायला शिकलं पाहिजे. आणि तो तर मी शिकवणारच आहे. कारण मुळात शेतावरच टुरिझम का ॲग्रो टुरिझम तुम्ही कुठे करणार? मेट्रोपॉलिटन सिटी थोडी करणार आहे. शेतावर करणार. आणि तुम्हाला ॲग्रो टुरिझम म्हणजे वाईनच्या बाबतीत वाईनचं E2 नावाचं लायसन आहे. म्हणजे तिथं कोणी आला त्याला जर इच्छा झाली टेस्ट करायची तर त्यासाठी E2 नावाचं लायसन आहे. त्यासाठी ते म्हणतात की कमर्शियल येणे पाहिजे. कमर्शियल येण्याला 9 मीटरचा रस्ता लागतो. आज शेतात आम्हाला गाडी रस्ता नाही आहे. 9 मीटरचे रस्ते कुठून येणार आहे जंगलात? हं, हं. म्हणजे असे जे काही चुकीच्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत ते छोट्या छोट्या जर बाजूला काढल्या तर खूप मोठा वर्ग येईल जांभळामध्ये. आणि मी त्यांना मार्गदर्शन करायला तयार आहे. आज कुणाजवळच नॉलेज नाही. एक तर जांभूळ शेतीचं नाही आहे आणि जांभूळ वाईनचं तर नाहीच नाही आहे. हं. आणि मागणी तर प्रचंड आहे, गरज प्रचंड आहे आणि नफा आहेच आहे ना. हं.
तुम्ही सांगाल त्या किमतीला लोक ग्राहक वाईन घ्यायला तयार, अशी परिस्थिती आहे. हं. मग आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे या छोट्या-छोट्या अडचणी आहेत, त्या समजा दूर झाल्या, तुम्ही प्रयत्नही करताय त्याच्यासाठी, तर त्याच्यानंतर या जांभूळ वाईनचं फ्युचर नेमकं काय असेल? खूप धमाका करून टाकेल ती. हं. कारण आज तरुणी आणि जे समजा 50शी नंतरचे जे काय आहे स्त्री-पुरुष, हं. का त्यांनी पूर्वी त्यांच्या तारुण्यामध्ये कधी ना कधी लिकर घेतलेली, आजही त्यांना घ्यावीशी वाटते. पण वाढणारा ब्लड प्रेशर, असलेलं डायबिटीज, हे हे ते यायला प्रेफर करतात. डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील जे खूप सारे लोक आहेत की ज्यांना ती पाहिजे. हां. परंतु तो एक गिल्ट आहे. तुम्हाला मी सांगितलं की दुकानात जाऊन घ्यायचे, त्या दुकानालाच नाव चुकीचं आहे. एकतर वाईनची दुकानं स्वतंत्र असली पाहिजे आणि जिथं लिकर विकली जाते त्या दुकानाला वाईन शॉप नाव हे हास्यास्पद गोष्ट आहे. हं. सगळी वाईन कल्चर बदनाम झालं. वाईन आणि याच्यावर प्रशिक्षण पण व्हायला पाहिजे. म्हणून मला फक्त सरकारने परवानगी द्यावी टुरिझमसाठी. मी खूप सारा प्रशिक्षित वर्ग तयार करणार की वाईन वेगळी आहे आणि दारू वेगळी आहे. फर्मेंटेड अल्कोहोल वेगळं आहे आणि डिस्टिल अल्कोहोल वेगळं आहे. हां, हां. याची तसे कसले अगदी याचा हँगओव्हर पण नाही, याचा कसला स्मेल येत नाही. दुसरी गोष्ट याच्याबरोबर फ्रूट तुम्ही डाएट घेतलं नाही, फूड घेतलं नाही, तरी पण त्याला हँगओव्हर होत नाही. कारण याच्यात मुळातच पोषण मूल्य आहे. अच्छा. कारण वाईन ही नॉर्मली आपण फॉरेनमध्ये बघतो ते जे काही फूड आहे त्याच्यासोबत ते घेत असतात. तर मग ही वाईन जी जांभळापासून तयार झालेली वाईन आहे त्याच्यासोबत फूड घ्यायची गरज नाहीये किंवा काही खायची गरज नाही? घेण्याची गरज आहे. तुमचं डाएट म्हणून तुम्हाला तर प्रोटीनची गरज आहे. अल्कोहोल घेतल्यानंतर तर ते तर घेतलं पाहिजे. नाही घेतलं म्हणून त्याला काही म्हणजे त्याला पण ॲसिडिटी तुम्ही वगैरे होणार नाही. हँगओव्हर होत नाही हे सांगितलं. म्हणजे जांभूळ वाईन घेतल्यानंतर हँगओव्हर कसं काय हां, नाही? हां. तर त्याचं कारण असं आहे, कोणतीही आता लिकर किती महागडी जरी घेतली, कोणती विस्की असेल काय, तर दुसऱ्या दिवशी त्याचं डोकं दुखतं. हां. नक्की त्याला त्रास होतो. ॲसिडिटी त्यालाच एक ओव्हरऑल हँगओव्हर असं म्हणतात. यात ते होण्याचे चान्सेसच नाहीत ना. कशामुळे? कारण 88% सगळी पोषण मूल्य आहेत. सगळी तुम्हाला जी घटक हवी आहेत शरीराला, हं, हं. दुर्मिळातली दुर्मिळ, ते सगळे घटक त्याच्यात आहे. जे अन्न घेऊन जे तुम्हाला मिळतं ते सगळं त्यात आहे. पण त्याच्यामध्ये तरी 12% मग अल्कोहोल 12% तुम्ही मुळातच एक पेग घेणार, तर एक पेगच मुळात जर 60-70 ml असेल, त्याला 12% किती झालं? 100ला 12 ml, तर 60ला किती? मग 5-6 ml तर तुमच्या कोणत्या औषधाच्या ड्रॉपमध्ये सुद्धा आहे तेवढं. अल्कोहोल खूप कमी आहे त्यात. आणि अल्कोहोलच्या हेतूने कोणी वाईन घेतच नाही. हे पार्टी ड्रिंक आहे, त्याच्यानंतर सोशल ड्रिंक आहे. आणि गिल्ट काय वाटण्याचं कारण नाही आहे. हां, ज्या पद्धतीनं फॉरेनमध्ये कल्चर हो, आहे, हो, त्या हो. पद्धतीनं आपल्याकडेही एक एलाइट क्लास आहे आणि त्यांच्यासाठी हे एक मग आता सोशल फॉरेन कल्चर आपण सगळं उचललंच की राहणीमानापासून जीवनमानापर्यंत, तुमच्या घराची रचना असेल, कपडे असतील, तुमचं फास्ट फूड असेल, मग वाईनच ॲक्सेप्ट करायला काय हरकत आहे? पण आपल्याकडे आपण बघतो की बरेचसे असेही लोक आहेत की जे खूप सारी दारू पिऊन म्हणजे त्याच्या आहारी गेल्याचे लोक सुद्धा आपण बघत असतो. तीही उदाहरणं हो, खूप सारी हो, आहेत हो, आपल्या हो, आजूबाजूला. हो. तर मग ते टाळण्यासाठी नेमकं काय करता येईल? आता तसंच त्याच्यासाठी याचा काही फायदा होऊ शकेल? कोणती गोष्ट लिमिटमध्ये असली पाहिजे हे तर सत्याचे. आता खूप सारं बोललं जातं की दूध खूप चांगलं, त्यातल्यात आपल्या स्थानिक देशी गाईचं तर खूप चांगलं. परंतु ते दूध जरी एखाद्याने समजा म्हटलं की मी चांगलं आहे तर मग 2 लिटर पितो, तर त्यालाही दुसऱ्या दिवशी ॲडमिट करायला लागेल. कोणतीही चांगली गोष्ट जर त्या प्रमाणामध्ये घेतली नाही, समजा मेडिसिन आहे, ते तुम्ही जर अतिरिक्त सेवन केले, डॉक्टरने सांगितलेल्या डोसपेक्षा वेगळाच डोस घेतला, तर त्याचेही दुष्परिणाम होतील. किती घ्यायचं याची मर्यादा त्यांनी त्याच्यावर राखून ठेवली पाहिजे. तर निश्चित वाईनचे फायदेच फायदे दिसून यायला लागतील. खरं तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत आणि तुम्ही ज्या अडचणींविषयी बोलतायत त्या दूर होतील. तुम्ही प्रयत्नही करताय हो, त्यासाठी होतील, आणि याच्यामध्ये भरभराट होईल अशी अपेक्षा आपण करूया. तुम्ही इथे आलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 मराठी.